मित्रांनो, तुम्हाला सरकारी जमीन भाडेपट्ट्यावरती घ्यायची आहे तर थांबा, आज आपण संपूर्ण प्रक्रिया आणि फायदे समजून घेणार आहोत। सरकार तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहे ती सुद्धा सरकारी जमीन जी भाडेपट्ट्याने घेण्याची संधी। तुम्ही त्या जमिनीवर ठराविक काळासाठी म्हणजे 3 वर्ष 5 10 वर्ष शेती करू शकतात आणि सरकारी योजनांचा कर्ज पीक विमा यांचा लाभ सुद्धा घेऊ शकतात। तर ही सरकारी जमीन भाडेपट्ट्याने कशी मिळवायची ते समजून घेऊया। पहिले तुमच्या जवळील तहसील कार्यालय, ग्रामपंचायत, महसूल विभागात जा किंवा आपल्या जवळील शेती महामंडळाच्या ऑफिसला भेट द्या आणि तेथे शेत जमिनीची उपलब्धतेची चौकशी करा। नंतर आपला आधार कार्ड, रहिवासी पुरावा, सातबाराचा फोटो, शेतीचा अनुभव यासह त्या कार्यालयात अर्ज सादर करा। अर्ज मंजूर झाल्यानंतर भाडेपट्ट्याचा करार लिहून नोंदणी शुल्क आपल्याला तिथे भरावं लागेल। करारावर भाडे दर, कालावधी, शेतीचा उपयोग आणि नुकसान भरपाई या सर्व अटी नमूद कराव्या लागतात। पट्ट्याचे काय फायदे असतात तेही समजून घेऊया। शेती पट्ट्यामध्ये आपल्याला कमीत कमी गुंतवणूक शेती सुरू करता येते। नोंदणीकृत पट्ट्यामुळे पीक विमा, कृषी कर्ज आणि अनुदान मिळण्यास आपल्याला मदत होत असते। कायदेशीर सुरक्षा सुद्धा यामध्ये मिळत असते। जमिनीवरून वाद आणि गैरसोयीपासून आपलं संरक्षण होत असतं। तुम्ही तुमच्या शेती व्यावसायिक प्रयोग सुद्धा किंवा सेंद्रिय शेती सुद्धा आपण येथे करू शकतात। महत्त्वाची गोष्टी, खरे करार करा आणि कोणतेही बोगस जमिनीपासून सावध राहा। नेहमी अधिकृत कार्यालयातूनच आणि नोंदणीकृत करार पट्ट्यावरतीच आपण शेती करावी। तर मित्रांनो, या योजनेचा पूर्ण लाभ घेऊन तुमच्या शेतीच्या स्वप्नांना आकार द्या। याविषयी डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध असून तो डिटेल व्हिडिओ आपण पाहावा। आपल्याला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।